नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट। मा जिजाऊ फाउंडेशन च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान दिनांक मार्च 12 रोजी घाटनांद्रा येथे मा जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा मेळावा आयोजित करून त्यांचा सन्मान करण्यात आला। महिला म्हटलं की चूल आणि मूल ही संकल्पना रुजू झालेली आहे। या संकल्पनेला फाटा देत ज्या महिलांनी स्वकर्तृत्वाने आपली ओळख निर्माण केली त्यांचा सन्मान तुझ्या कर्तृत्वाचा हा सन्मान देऊन गौरविण्यात आले। तसेच ज्या महिला आपली ओळख निर्माण करण्याकरिता धडपडत आहे त्यांना मा जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने सामाजिक आर्थिक आणि स्वावलंबनाचे धडे देण्यात आले। त्याचप्रकारे एआयच्या युगामध्ये आपल्या पाल्यांचे संगोपन कसे करावे याबद्दल सुद्धा उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले। मा जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये घाटनांद्रा, दुधा, बुलढाणा, चिखली, मेहकर आणि आसपासच्या अनेक महिलांनी सहभाग घेतला होता। राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब यांचे आजोळ असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जिजाऊंच्या लेकी सक्षम व्हाव्या या उद्देशाने हा मेळावा घेतला असल्याचे मा जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्रीताई बोराडे म्हणाल्या। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती माता रमाई या महामातांचा आदर्श समोर ठेवून आपण जीवनात मार्गक्रमण केले पाहिजे असेच स्फूर्तिदायी संबोधन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिजाताई राठोड आणि शाईनाताई पठाण या होत्या। उपरोक्त कार्यक्रमास बुलढाणा पोलीस स्टेशन एलएसआय कोकिलाताई तोमर, चिखली तालुका भाजपा अध्यक्ष उषा सुनील पवार, युवा प्रभात संस्थापक अध्यक्ष नीता सोळंके, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी मेहकर मैफुजा परवीन सय्यद, मेकअप आर्टिस्ट नीता जाधव, आयुर्वेद तज्ज्ञ सुनीता ताई निकम, उषाताई पवार, गोंडेताई प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते। तसेच या कार्यक्रमाच्या स्वाध्याय स्वागत अध्यक्ष भारतीताई मोरे आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घाटनांद्राच्या सरपंच अनुराधा भुसारी यांनी केले। कार्यक्रमास जमलेल्या शेकडो महिलांनी कार्यक्रमाचे नियोजन आयोजन संदर्भात मा जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्रीताई बोराडे यांचे कौतुक केले। बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता। जब तक न पड़े हथौड़े की मार, जब तक न पड़े हथौड़े की मार, तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता।